पीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होतोय. एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांसोबत काल उपस्थित होतात. तुमच्या पक्षाची आणि तुमची भूमिका काय आहे, काय सांगसाल? शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे ही आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे आणि ही आमची कायम भूमिका राहणार आहे. पण आपण पाहतात काही दिवसापासून आपले स्थानिक लोकप्रतिनिधी की एकीकडे पत्र देतात की हा रस्ता इकडून डोंगर भाग आहे तिकडून टाका, तिकडे आदिवासी समाज, बंजारा समाज हे समाज राहतात, हे गाव सोडून मुंबईला इकडे जातात. ते समाज नाहीत, त्यांना जगायचा अधिकार नाही, त्यांना शेती करता येत नाही का? हे ठरवणारे कोण आहेत? आणि दुसरीकडं मोजणी चालू झाली की हे येतात की आमचा मोजणीला विरोध आहे. म्हणजे याची दुटप्पी भूमिका काय? माझं तर स्पष्ट मत आहे की हे जे लोकप्रतिनिधी आहेत यांना या शक्तीपीठाच्या माध्यमातून गेल्या विधानसभेच्या वेळेस उचली दिलेल्या आहेत आणि यांनी उचली घेतलेल्या असल्यामुळे यांना हे रद्द करायचं नाही तर यांना हे करायचं आहे. यांनी त्या मालकाच्या उचली घेतल्या त्या शक्तीपीठाच्या आणि यांना ते कामच करावं लागणार आहे. शक्तीपीठ मार्ग यांना शेतकऱ्याची दिशाभूल करून कसा करता येईल याच्यासाठी हे प्रयत्न करतात. आता यांनी दुसरी भूमिका घेतली. यांनी शक्तीपीठाचे जे चळवळ आहे आंदोलनाची ह्याच्यामध्ये 2 गट पाडायचा यांनी प्रकार सुरू केला आहे. त्याच्यामध्ये येऊन हे हस्तक्षेप करून की जेणेकरून हे शेतकऱ्याचा जे लढा आहे हे बिघडला पाहिजे, कुठंतरी याला गालबोट लागलं पाहिजे आणि यांची त्याच्यात पोळी साधून गेली पाहिजे अशी यांची भूमिका आहे. बरं, एकंदरीत पाहायला गेलं तर शक्तीपीठ महामार्गाला एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा विरोध असल्यावर काय गरज आहे ते शक्तीपीठ करण्यासाठी? एवढी काय सरकारला गरज आहे, काय सांगसाल? सरकारला पुन्हा आमदार खासदार खरेदी करायचे ना, त्याच्यासाठी पैसे लागणार आहेत. मग ते आणायचे कुठून? तर असे प्रोजेक्ट आणायचे आणि याच्या मार्फत त्यांना आमदार खासदार विकत घ्यायचे येणाऱ्या काळात. जेणेकरून गेल्या आपण पाहतो समृद्धीवर त्यांनी 2दा आमदार खासदार विकत घेतले. तसं आता एक नवीन आता याला शक्तीपीठाच्या माध्यमातून विकत घ्यायचे. बरं, एकंदरीत पाहायला गेलं तर वसमतचे आमदार राजू नवघरे आणि कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. कसं बघतं याच्याकडे? आता ते खरंच पाठिंबा आहे का पत्र व्हायरल होत आहेत सोशल मीडियावर? मग तेच सांगतो ना, आता हे तुम्हाला एकीकडे हे त्यांना विरोध करू शकत नाही का, तर यांनी उचली घेतल्या त्या शक्तीपीठाच्या माध्यमातून आणि हे नाटक करतायत की इकडे शेतकऱ्याकडे येऊन आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर येतो. मग तुम्ही पत्र का दिलं? तुम्ही रस्त्यावर येणार आहे तर पत्र का दिलं? पत्रामध्ये काय, ते पत्र व्हायरल होतंय त्याच्यामध्ये काय उल्लेख आहे? पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला असा की इकडून त्यांच्या क्रेशरवरून जाऊ लागला, त्यांच्या जमिनीतून जात होता, इकडून टाका, तिकडून गेल्यावर तिकडे समाज, आदिवासी समाज, त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. मी असं स्पेसिफिक बोलत नाही की आदिवासी समाज, बंजारा समाज आहे आणि तो समाज बाहेर आहे म्हणे जास्त, आणि त्याच्यासाठी तिकडं त्यांच्या शेती गेल्या तरी चालतात असं यांचं मत. माझं काय मत आहे, हे जेव्हा पत्र देतात की शक्तीपीठ महामार्ग हा इकडून नाही इकडून घाला, हे असं का पत्र दिलं नाही की शक्तीपीठ महामार्ग नको आम्हाला? का देऊ शकले नाही हे पत्र? हे जेव्हा म्हणतात की आज विरोध, तर मग यांनी तेव्हाच पत्र द्यायला पाहिजे की इकडून पण नको तिकडून पण नको, आम्हाला याची गरजच नाही शक्तीपीठाची. यांनी असं का पत्र दिलं नाही?